नमस्कार. घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त असा ट्विस्ट येणार आहे. तर इथे जानकी आणि ऋषिकेश दोघंजण आता घर सोडून गेलेले असतात. तरीसुद्धा ऐश्वर्या त्यांना त्रास देणं काही सोडत नाही. तर इथे गुलाबची बायको ही खूपच जास्त नालायक असते. पैशांसाठी आता ऐश्वर्याला मदत करायचं ठरवते. ती ऋषिकेश आणि जानकी हे दोघंजणं काय करणार आहेत, काय प्लॅनिंग करतायत, हे सगळं काही ती जाऊन ऐश्वर्याला सांगत असते. त्यामुळे इथे ऐश्वर्या आता ते दोघंजणं आपला संसार सुखाचा करण्यासाठी जे काही प्रयत्न करणार असतात ते सगळे प्रयत्न इथे आता हाणून पाडत असते. आणि त्यामुळे ऐश्वर्या आता जानकी आणि ऋषिकेशला बाहेरसुद्धा सुखाने जगून देत नसते. आणि इथे गुलाबची बायको इथे सगुना तिची मदत करत असते. घरातल्या गोष्टी तिला जाऊन सांगत असते. म्हणूनच इथे आता जानकीला हे लक्षात येतं की ऐश्वर्या सगुनालासुद्धा माझ्या विरोधामध्ये भडकवते. म्हणूनच इथे सगुनाने सांगितलेलं आहे की माझ्या किचनमध्ये आणि माझ्या घरामध्ये माझ्या परवानगीशिवाय सगळीकडे इकडे तिकडे वावरायचं सुद्धा नाही. तिला पूर्ण बंदी करून ठेवलेली असते. त्यामुळे जानकी आता विचार करते की आता थोड्याच दिवसांमध्ये इथून दुसरीकडे शिफ्ट व्हायला हवं आहे. कारण इथे सगुना आता मलासुद्धा बोलते, पण माझ्या मुलीलासुद्धा टोमणे देते आणि तिच्यावरती ओरडते. हे जानकीला आता सहन होत नसतं. त्यामुळे इथे आता सौमित्र आणि अवंतिका दोघंजणं आता ऋषिकेश आणि जानकीच्या अपमानाचा बदला घेण्यासाठी त्यांच्या घरामध्ये परत आलेले असतात. तेव्हा सौमित्र अवंतिकाला म्हणत असतो की काहीही झालं तरीसुद्धा ऋषिकेश दादा आणि जानकी वहिनीला त्यांचा मान सन्मान आपल्याला दोघांना आता परत मिळवून द्यायचा आहे. तेव्हा अवंतिका म्हणते की सौमी, तुला हवी ती मदत करायला मी तयार आहे. तेव्हा दोघांनी आता ऐश्वर्याचा खरा चेहरा सगळ्यांच्या समोर आणण्याचा इथे दोघेही प्रयत्न करत असतात. तेव्हा अवंतिका म्हणतेस की सगळ्यात आधी सारंग भाऊजींना ऐश्वर्याचा खरा चेहरा कळला पाहिजे. तेव्हा आपण असं काहीतरी करूया की सारंग भाऊजींना कळेल की ऐश्वर्या त्यांच्याबरोबर चांगलं वागायचं फक्त नाटक करते, नाहीतर ती आपलं घर उद्ध्वस्त करायला आलेली आहे. आणि हे सत्य जरी आपण सारंग भाऊजींना सांगायला गेलो तरी ते आपल्या बोलण्यावरती विश्वास ठेवणार नाही. त्यांनी स्वतःच्या कानाने ऐकलं पाहिजे असं अवंतिका म्हणते. आणि त्या हिशोबाने सौमित्र आणि अवंतिका आता प्लॅन करतात. त्यामुळे ऐश्वर्याचं कारस्थान आता सारंगच्या समोर येतं. आणि सारंग आता सुमित्राला सांगतो की ऐश्वर्याने जानकी वहिनीवरती आणि दादावरती खोटे आरोप केले होते. जानकी वहिनीने नानांना धक्का दिलेला नाही आहे हे तेव्हा आता सगळ्यांच्या समोर येतं. तर इथे सौमित्र आणि अवंतिका ऐश्वर्याचा खरा चेहरा सारंगच्या समोर कसा काय आणतात आजच्या भागामध्ये सविस्तरपणे आपण बघूया. तर इथे आता नाना खूपच जास्त टेन्शनमध्ये आलेले असतात. कारण आता ऋषिकेश आणि जानकी यांना सुमित्राने घरातून बाहेर हकललेलं असतं. तेव्हा सुमित्रा म्हणते, अहो बघा ना, काय खरं काय खोटं कशावरती विश्वास ठेवू मलाच कळत नाही आहे. आता सौमित्र आला आणि मला वाटेल तसं बोलला हो. तो म्हणाला की मी सुद्धा तुला आई अशी हाक मारणार नाही. आणि ऋषिकेश दादाला तू घरातून बाहेर कसं काय काढलंस? अगं आतापर्यंत जानकी वहिनी आणि ऋषिकेश दादा या दोघांनी व्यवस्थित घर सांभाळलं आणि 10 वर्ष जानकी वहिनी तुझ्या हाताखाली ही काम करत होती, घर सांभाळत होती. तिच्या बोलण्यावरती तू विश्वास ठेवला नाहीस आणि त्या ऐश्वर्याच्या बोलण्यावरती विश्वास ठेवलास. आता तुम्ही सांगा ना, मी काय करू? मी आता पूर्णपणे कात्री सापडलेली आहे. कुणावरती विश्वास ठेवू माझं मलाच कळत नाही आहे. तुम्ही सांगा ना, मी जे केलं ते योग्य केलं ना? तेव्हा इथे सुमित्रा नानांचा हात आपल्या हातात घेते. तेव्हा नाना रागानेच सुमित्राचा हात आता बाजूला करतात आणि तिच्यावरती खूपच जास्त रागवलेले असतात. कारण सुमित्राने ऋषिकेश आणि जानकीला घराबाहेर जायला सांगितलेलं असतं आणि ती ऋषिकेशला म्हणालेली असते की तू सावत्र आहेस आणि जानकीला ती इथे अनाथ म्हणालेली असते. हे सगळं नानांनी ऐकल्यामुळे आता त्यांना खूप जास्त सुमित्राचा राग आलेला असतो. तर इथे जानकी आणि ऋषिकेश दोघंजणं आता कसंबसं प्रयत्न करत असतात की आपल्याकडे आता दुसरा पर्याय नाही आहे, आपण दुसरीकडे शिफ्ट व्हायला हवं आहे. कारण सगुना इथे आपण जी काही गोष्ट ठरवतो ती जाऊन ऐश्वर्याला सांगते आणि ती आपल्याला चांगल्या पद्धतीने इथे वागणूक देत नाही आहे. सातत्याने ओवीचा आणि माझा अपमान करते आणि जेवणातसुद्धा ती तुम्हाला कमी जेवण देते, सारखं टोमण्यामध्ये बोलत असते. हे चांगलं नाही आहे. तेव्हा आता जानकी आणि ऋषिकेश दोघंजणं गुलाबचं घर सोडण्याचा विचार करत असतात. त्याचबरोबर इथे आता सौमित्राने ठरवलेलं असतं की मी टेरेसवरती जाईन. मी तिथे गेल्यानंतर ऐश्वर्या माझ्या मागे मागे येईल.
मला खात्री आहे आणि ती माझ्याजवळ बोलायला लागली की मी तिच्या तोंडून सगळं खरं वधवून घेईन. तोपर्यंत तू काहीतरी नाटक करून कारण काढून सारंगला सुद्धा गच्चीवरती घेऊन ये आणि सगळं काही ऐश्वर्याचं बोलणं त्याने स्वतःच्या कानाने ऐकू दे. तेव्हा अवंतिका म्हणते ठीक आहे. तेव्हा सौमित्र येतो आणि मुद्दामून अवंतिकाला म्हणतो की मी गच्चीवरती आहे, माझं काम करत मी बसलोय, मला जरा थोडा वेळ कुणीही डिस्टर्ब करू नका. तेव्हा अवंतिका म्हणते ठीक आहे. त्यानंतरला ऐश्वर्या आता ऐकते सौमित्रला बोलताना. तो गच्चीवरती एकटाच गेलेला असतो. अवंतिका किचनमध्ये काम करत असते. तेव्हा ऐश्वर्या त्याच्या मागोमाग जाते. तेव्हा इथे सौमित्र आता काम करत असताना ऐश्वर्या मुद्दामून त्याचा हात पकडते. तेव्हा सौमित्र म्हणतो, ऐश्वर्या हे काय करतेस तू? अजूनसुद्धा तू सुधारलेली नाही आहेस का? सारंगबरोबर तुझं लग्न झालं आहे आणि सारंग माझा भाऊ आहे याचं तरी जरा भान ठेव. तेव्हा ऐश्वर्या म्हणते, तू मला सांगू नकोस कसलं भान ठेवायचं आणि कसलं नाही. अरे तू काय केलंस रे माझ्याबरोबर? माझ्यासारख्या मुलीला सोडून तू त्या अवंतिकासारख्या मूर्ख मुलीबरोबर लग्न केलेस. माझ्यासारख्या स्मार्ट, इंटेलिजंट आणि सुंदर मुलीला सोडलंस तू त्या अवंतिकासाठी. तिच्याबरोबर लग्न केलंस ना तू. मग आता मी काय केलं ते बघितलंस ना तू. त्याचाच बदला घेण्यासाठी मी या घरामध्ये आली आहे. त्या डिफेक्टिव्ह पीसबरोबर मी लग्न केलं आहे. हे तुला कळतं आहे ना मी का केलं ते? तेव्हा इथे आता अवंतिका म्हणत असते, सारंग भाऊजी अहो आता दिवाळी येते ना, मला थोडी साफसफाई करायची आहे आणि चला आपण गच्चीवरती जाऊया आणि थोडंफार डेकोरेशन करूया. आता तुम्ही बघताय ना सौमित्र त्याच्या कामात आहे आणि जानकी वहिनी, ऋषिकेश दादा, ओवीसुद्धा नाही आहे मदतीला. तुम्ही माझी मदत कराल का? तेव्हा सारंग म्हणतो, वहिनी हे काय विचारणं झालं का? मी आहे ना मदतीला, चला आपण करूया. तेव्हा अवंतिका सारंगला बरोबर गच्चीवरती घेऊन येते. तेव्हा इथे अवंतिका म्हणते, एक मिनिट थांबा, हा आवाज कुणाचा आहे? ऐश्वर्याचा आवाज आहे ना. तेव्हा इथे आता अवंतिका म्हणत असते, सारंग भाऊजी ऐश्वर्याचं बोलणं ऐका, इथेच थांबा. त्यानंतरला आता ऐश्वर्या जे काही बोलत असते ते सगळं सारंग आणि अवंतिका दोघंजण ऐकत असतात. तेव्हा सौमित्र म्हणत असतो की अवंतिकाला तुझ्यासारखे डावपेच खेळता येत नाही गं. ती साधीसुधी मुलगी आहे, एका श्रीमंत घरातली एकुलती एक मुलगी, पण स्वभावाने खूपच जास्त साधी पण शिकलेली. ती तुझ्यासारखी डावपेच जरी खेळत नसली ना तरी तीसुद्धा एक लॉयर आहे आणि स्मार्ट आहे. तेव्हा इथे ऐश्वर्या म्हणत असते, नुसता स्मार्टनेस काय कामाचा, इंटेलिजंटसुद्धा हवं आहे ना आणि सौंदर्याबरोबर चालाकीसुद्धा आली पाहिजे. नुसत्या मूर्ख माणसाला इथे जागा नाही आहे. आता तू बघितलंच असशील ना माझा स्मार्टनेस. मी या घरामध्ये लग्न करून जेव्हा आली ना त्या डिफेक्टिव्ह पीसबरोबर, तेव्हाच मी वचन घेतलं होतं की हे रणदिवे कुटुंब उद्ध्वस्त केल्याशिवाय राहणार नाही. तुम्ही सगळी भावंडे एकत्र खूप छान पद्धतीने राहत होता ना. तुम्हाला तर माहितीसुद्धा नव्हतं की ऋषिकेश दादा तुमचा सावत्र भाऊ आहे. तुम्ही त्याला सख्खा भावासारखे मान देत होता. पण मी या घरामध्ये आले आणि त्या घराचा शोध लावला की ऋषिकेश दादा या घरातले सावत्र मुलगा आहेत. आता मला मान्य आहे की नानासाहेबांच्या पहिल्या बायकोचाच मुलगा आहे ते, पण तरीसुद्धा सुमित्राईसाठी ते सावत्रच आहेत आणि त्याचाच फायदा घेऊन मी काय खेळ खेळले ते तू बघितलंच असशील ना. आता सगळी प्रॉपर्टी, हे घर, कंपनी सगळं सारंगच्या नावावरती आहे आणि तुझ्या नावावरती काय आहे? शेती. करशील का तू शेती? तेव्हा सौमित्र म्हणत असतो, हे सगळं तू केलेस ना ऐश्वर्या. हे जे मृत्यूपत्र नानांचं खोटं तयार केलेस हे तूच केलेस ना. कारण मला माहिती आहे नाना असं कधीच करणार नाही. आम्हाला सगळ्यांना जे जे आवडतं ना ते फक्त आणि फक्त नाना आम्हाला तेच देतील. तर इथे सारंगला तर शेती खूप आवडते, त्याला शेती दिली असती नानांनी आणि कंपनीचं कामकाज आतापर्यंत नानांच्या नंतर ऋषिकेश दादाने सांभाळले. त्याला ऑब्व्हियसली कंपनी त्यालाच दिली असती. आणि राहिला प्रश्न इथे दुसरी जमिनी आणि घराचा, तर नानांनी ते मला दिलं असतं. कारण नानांना चांगलंच माहिती आहे शेतीची कामं मला येत नाही आणि मला आवडतसुद्धा नाही. तेव्हा तर मी इथे चांगला शिकून सवरून एक वकील झालो आहे ना, कारण मला ही कामं जमत नाही. पण तू इथे सगळं मृत्यूपत्र चेंज केलंस. जी गोष्ट ज्याला आवडत नाही त्याला तू देऊन टाकलंस आणि ऋषिकेश दादा आणि जानकी वहिनीला तर तू काहीच दिलं नाहीस आणि हे फक्त तूच करू शकतेस. नाना असं कधीच करणार नाही. कारण जरी ऋषिकेश दादा तुझ्या म्हणण्यानुसार सावत्र असला ना तरीसुद्धा तो या घरातला रणदिवे कुटुंबातला मोठा मुलगा आहे आणि कायद्याने बघायला गेलं तर त्याचा अधिकार सगळ्यात पहिला येतो. शेवटीला आम्ही दुसऱ्या आईचीच मुलं आहोत असा विचार केला ना तरीसुद्धा चालेल. जेव्हा नानांनी पार्वती आईबरोबर लग्न केलं होतं तेव्हा ऋषिकेश दादा झाला होता आणि मग जेव्हा पार्वती आई देवाघरी गेल्या त्याच्यानंतरला माझ्या आईबरोबर लग्न झाले नानांचं. मग शेवटीला जास्त हक्क आणि अधिकार हे ऋषिकेश दादाला मिळायला हवे होते कायद्याने, पण तसं तू केलं नाहीस. तुला जानकी वहिनीचा राग येत होता ना, तो राग तू तिच्यावरती काढलास.
तेव्हा इथे आता ऐश्वर्या म्हणत असते, मी जे करायला आले होते ते मी सगळं केलं. त्या जानकीला आणि ऋषिकेशला या घरातून बाहेर काढलं, कारण त्यांनीच तुझ्या लग्नाला सपोर्ट केला होता ना, आणि तुझं आणि अवंतिकाचं लग्न लावून दिलं होतं आणि माझ्याबरोबरचं लग्न ठरलेलं मोडलं होतं. मग मी तरी कशी गप्प बसणार होते. तेव्हा त्या दोघांना घरातून मी बरोबर बाहेर काढलं. आता तू सुद्धा माझ्या रस्त्यात आहे ना आडवा येऊ नकोस, नाहीतर तुला आणि अवंतिकाला सुद्धा या घरातून बाहेर ढकलायला मला वेळ लागणार नाही. तसंही विलनुसार हे घर आणि कंपनी दोन्हीही सारंगच्या नावावरती आहेत, तुला कळतंय ना. तेव्हा इथे सौमित्र म्हणत असतो, हे तू कशासाठी करतेस सगळं, काय मिळतंय तुला हे सगळं करून. तेव्हा इथे ऐश्वर्या म्हणते की समाधान. त्या जानकीला आणि ऋषिकेशला त्रास देऊन मला समाधान मिळतंय. अरे तू माझ्याबरोबर लग्न नाही केलंस ना, त्याचा बदला घेतला मी. अरे वर्षानुवर्ष तुमची आणि आमची दुश्मनी होती, कारण नानासाहेबांनी माझ्या वडिलांना धोका दिला होता आणि तरीसुद्धा मी तुझ्याबरोबर लग्न करायला तयार झाले होते. सगळं रिलेशन हे चांगलं झालं असतं, पण तुला ते नकोच होतं ना, म्हणून ती दुश्मनी आता मी कंटिन्यू केलेली आहे. मी त्या सारंगबरोबर लग्न केले फक्त या घरामध्ये येण्यासाठी, कारण मला एक घर उद्ध्वस्त करायचं होतं. त्या जानकीला तिच्यावरती मी खोटे आरोप केले. नानांना धक्का तर मीच दिला होता. तेव्हा सौमित्र म्हणतो, ते तर मला आधीपासूनच माहिती आहे, तू नानांना धक्का देऊन जानकी वहिनीवरती आरोप केलास ना. तेव्हा ऐश्वर्या म्हणते, मग दुसरं मी काय करणार होते. नाना सगळ्यांना सत्य सांगणार होते ना. माझं सत्य त्यांना कळलं होतं की हे घर मी फोडायला आली. मग आता त्यांना थांबा म्हणाले तर त्यांनी माझं ऐकलं नाही. मग दिला ना धक्का आणि डिरेक्टली त्यांना मला वरती देवाघरी पाठवायचं होतं, पण त्यांचं नशीब बलवत्तर म्हणून ते जगले. ऐश्वर्या म्हणते, त्या सारंगची लायकी आहे का माझ्या बाजूला उभं राहायची, पण तरीसुद्धा मी त्याच्याबरोबर लग्न केलं. तो डिफेक्टिव्ह पीस. अरे एक मोठी गाडी, एक आलिशान गाडीच्या समोर तुटकी फुटकी सायकल जशी उभी राहावी तसा तो सारंग माझ्या शेजारी उभा दिसत असतो. माझ्यासारखी सुंदर बायको त्याला या नशिबामध्ये भेटली असती का त्याच्या. पण तरीसुद्धा मी लग्न केलं तुला धडा शिकवण्यासाठी, त्या जानकीला धडा शिकवण्यासाठी. हे घर तिने एकत्र बांधून ठेवलं होतं ना. बघ आधी तिलाच या घरातून बाजूला केलं. तेव्हा सौमित्र म्हणतो, आता तरी गप्प बस, आता तरी शांत हो, तुझा बदला पूर्ण झाला असेल ना. तेव्हा ऐश्वर्या म्हणते, अजिबात नाही, तू जेव्हा माझ्याबरोबर लग्न करशील ना तेव्हाच मी गप्प बसेन. एक पाऊल तू पुढे टाकून तर बघ, मी तुझ्याजवळ अजूनही लग्न करायला तयार आहे. त्या सारंगला सुद्धा सोडायला तयार आहे. त्याचं आणि माझं लग्न हे काही लग्न नाही आहे, मी फक्त हे घर उद्ध्वस्त करण्यासाठी लग्न केलं आहे. तेव्हा सौमित्र म्हणतो, अच्छा म्हणजे मी तुझ्याबरोबर लग्न केलं नाही म्हणून तू बदला घेतलास का. तेव्हा ऐश्वर्या म्हणते, हो. तेव्हा सौमित्र म्हणतो, अजूनही तुझं माझ्यावरती प्रेम आहे. तेव्हा ऐश्वर्या म्हणते की आधी जेवढं प्रेम होतं ना त्यापेक्षा कितीतरी जास्त माझं अजूनही तुझ्यावरती प्रेम आहे आणि ते दिवसेंदिवस वाढत जाणार आहे, ते कधीच कमी होणार नाही. अरे सारंग आणि मी आम्ही फक्त एका रूममध्ये राहतो, पण तो सोफ्यावरती झोपतो आणि मी बेडवरती, आणि हे अंतर कायम असंच राहणार आहे. तेव्हा आता सारंग सगळं काही स्वतःच्या कानाने ऐकतो आणि अवंतिकासुद्धा सगळं काही आपल्या कानाने ऐकते. तेव्हा इथे अवंतिका येते आणि म्हणते, ऐश्वर्या सोड माझ्या नवऱ्याचा हात, सौमीचा हात सोड. तुला लाज नाही वाटत का गं. तुझं लग्न सारंग भाऊजींबरोबर झाले तरीसुद्धा माझ्या नवऱ्याबरोबर लग्न करण्याची स्वप्न बघतेस का तू. तेव्हा ऐश्वर्या म्हणते, कारण सौमित्र फक्त माझा आहे, फक्त माझा. अगं तू त्याच्याबरोबर जबरदस्तीने लग्न केलेस, स्वतःचा हात कापून, आणि मी त्याच्याबरोबर प्रेम केलं होतं, त्याच्याबरोबर मला लग्न करायचं होतं, पण तू मध्ये आलीस आणि सगळा प्रॉब्लेम क्रिएट केलास, आणि म्हणून त्या जानकीने तुझं आणि सौमित्रचं लग्न लावून दिलं. पण मी हे कधी मान्य करणार नाही. अगं माझ्यासारख्या मुलीला फक्त सौमित्र शोभून दिसतो, तो सारंग नाही. तो डिफेक्टिव्ह पीस माझ्यासाठी कधीच बनला नव्हता, आणि ना कधी त्याच्याबरोबर मी बायको म्हणून संसार करेन. त्याला फक्त माझ्या तालावरती नाचण्यासाठी मी त्याचा उपयोग करते. आता बघितलं ना, जानकी वहिनी आणि ऋषिकेश दादाला घराच्या बाहेर काढण्यासाठी त्याचीच तर मदत मला जास्त झाली. तेव्हा ऐश्वर्या आता अवंतिकाला धक्का देऊन तिला आता खाली पाडणार. तेवढ्यातच सारंग तिला सावरतो आणि म्हणतो, ऐश्वर्या हे काय करताय तुम्ही. आणि सारंगला आता खूप जास्त राग आलेला असतो. तो ऐश्वर्याच्या जोरदार कानाखाली देतो. तेवढ्यातच तिथे सयाजी विखे पाटील येतात. ते खाली आलेले असतात. तेव्हा ऐश्वर्या बघते तर तिचे वडील आलेले असतात. तेव्हा सारंग इथे खूप चिडलेला असतो. ऐश्वर्या म्हणते, सारंग तुझी एवढी हिंमत, तू माझ्या कानाखाली दिलीस. तेव्हा सारंग म्हणतो की ऐश्वर्या एक शब्दसुद्धा बोलू नका. तुम्ही एवढा मोठा खेळ खेळलात आमच्याबरोबर, म्हणजे तुम्ही नानांना धक्का दिलात, तुम्ही नानांच्या रूममध्ये साप सोडलात आणि आळ तुम्ही जानकी बहिणीवरती खोटा घेतलात. तेव्हा इथे सारंग म्हणतो, तरीसुद्धा सौमित्र दादा मला सांगत होता जानकी बहिणी असं कधीच करणार नाही, पण मी तुमच्यावरती विश्वास ठेवला, कारण माझं प्रेम आहे ना तुमच्यावरती, म्हणून विश्वास ठेवला. पण आता नाही, आता मी सगळं काही आईला जाऊन सांगणार आहे.
तर इथे आता सुमित्रासुद्धा खूप जास्त टेन्शनमध्ये आलेली असते, कारण नाना तिच्याबरोबर खूपच जास्त वाईट वागत असतात. तिने जर हात हातात घेतला तर नाना तिचा हात झटकून देत असतात आणि तिच्याशी अजिबात बोलत नसतात, काही खातपीत नसतात, कारण त्यांना सुमित्राचा राग आलेला असतो. त्यानंतरला सारंग खाली येतो आणि म्हणतो, आई, ऐश्वर्याने आपल्या डोळ्यामध्ये धूळ फेकलेली आहे. त्यांनीच नानांना धक्का दिला आणि जानकी वहिनीवरती खोटे आरोप केले. जानकी वहिनी नानांना जगवण्यासाठी प्रयत्न करत होती आणि ऐश्वर्या नानांना मारण्याचे प्रयत्न करत होती आणि हे मी स्वतःच्या कानाने ऐकले आणि डोळ्याने बघितले. त्यामुळे ऐश्वर्याचं भांडं आता सगळ्यांसमोर फुटलेलं असतं आणि सौमित्राने दिलेला शब्द पूर्ण केलेला असतो. सगळ्यांच्या समोर ऐश्वर्याचा खरा चेहरा आणून दिलेला असतो.